प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून पहिले पेत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन वाचणार आहोत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. आमेन. जेव्हा आपण परमेश्वराच्या हाताखाली लीन आणि नम्र होतो, दीन होतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला उंचावतो. तर आपण काय वचनांद्वारे आज हे बघणार आहोत की परमेश्वराच्या पराक्रमी हाताने आपल्याला काय आशीर्वाद प्राप्त होतात. पहिलं वचन वाचूया, मत्ताई ह्याचा 8वा अध्याय आणि 3रं वचन. तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, तुझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कुष्ठरोगीला हात पुढे करून स्पर्श केले, तेव्हा त्याला आरोग्य प्राप्त झाले. परमेश्वराच्या पराक्रमी हाताद्वारे आपल्याला आरोग्य प्राप्त होते. आपण शुद्ध होतो. कुठल्याही प्रकारचा आजार असो, शारीरिक आजार असो, मानसिक आजार असो, परमेश्वराच्या हाताद्वारे, परमेश्वराच्या स्पर्शाद्वारे आपल्याला आरोग्य प्राप्त होते. आमेन. पुढचं वचन आपण बघणार आहोत, लूक याचा 24वा अध्याय आणि 50वं वचन. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. परमेश्वर आपल्याला आपली आत्मिक वाढ व्हावी म्हणून आशीर्वादित करतो. आमेन. पुढचं वचन आपण वाचणार आहोत, यशाया 59 अध्याय आणि 1 वचन. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. परमेश्वराचा हात बलवंत आहे आणि पराक्रमी आहे. आपल्याला उद्धार प्राप्त होतो, आपल्याला मुक्ती देतो. आमेन. पुढचं वचन आपण वाचूया, निर्गम ह्याचा 15वा अध्याय आणि 6वं वचन. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो. परमेश्वर त्याच्या बलवंत हाताने, त्याच्या पराक्रमी हाताने सैतानाचे सर्व प्लॅन पराजित करतो. सैतानाचे सर्व कार्य नष्ट करतो. सैतानाचे सर्व योजना चिरडून टाकतो. हालेलुया. आणि आणखीन एक वचन आपण वाचूया, यशाया याचा 41वा अध्याय आणि 10वं वचन. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. परमेश्वर त्याच्या उजव्या हाताने आपलं संरक्षण करतो, आपल्याला सांभाळतो, आपली भीती दूर करतो, आपल्याला हिंमत देतो. परमेश्वराच्या पराक्रमी हाताने आपल्याला आरोग्य प्राप्त होतं, आपण शुद्ध होतो. परमेश्वराचा हात आपल्याला आशीर्वादित करतो. परमेश्वराच्या हाताने आपल्याला उद्धार मिळतो. परमेश्वर त्याच्या पराक्रमी हाताने शत्रूचे सर्व कार्य, आपल्या विरुद्ध जे काय शत्रूचे कार्य आहे ते चिरडून टाकतो, ते नष्ट करून टाकतो आणि आपल्याला जयवंत करतो. आणि जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये उंच व्हायचं असेल तर आपण परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे. तर ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व प्रियजनांना त्याच्या हाताखाली लीन आणि नम्र होण्यासाठी, त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आणि त्याला शरण जाण्यासाठी सहाय्य आणि मदत करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.